नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे आरटीई ॲडमिशन बाबतची सविस्तर माहिती। आता नवीन जे काही शैक्षणिक वर्ष आहे ते लवकरच सुरू होणार आहे, त्याची ॲडमिशन प्रक्रिया ही शासनाकडून सुरू केली जाणार आहे। आरटीई कोठ्यातनं म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये खाजगी शाळांमध्ये जे 25% सीट हे आरक्षित असतात, जे सरकारमार्फत हे आरटीई प्रक्रियेतनं भरले जात असतात। ज्याला मध्यमवर्गीय किंवा गरीब जे लोक असतात त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण भेटावं आणि जेथे मोठ्या श्रीमंत लोकांची मुले शिकतात त्याच पद्धतीचं शिक्षण हे गरिबांच्या मुलांना मिळावं म्हणून राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये 25% ज्या सीट्स आहेत त्या आरक्षित करण्यात आल्या आहेत। याच ॲडमिशन प्रक्रियेची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। ही ॲडमिशन प्रक्रिया कशी असते, याकरता कोणकोणती कागदपत्रे लागत असतात, पात्रता काय असते, कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात आणि आणखी बरीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये राईट टू एज्युकेशन या अंतर्गत जे 25% ॲडमिशन हे प्रत्येक खाजगी शाळेमध्ये आरक्षित असतात या विषयाची सविस्तर माहिती घेणार आहोत। तर हे जे ॲडमिशन प्रक्रिया आहे ती फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही सुरू होत असते। त्याकरता आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा आणि यामध्ये सांगितलेले सर्व कागदपत्रे असतील, ॲडमिशनची जी काही प्रक्रिया आहे ती समजून घ्या आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास आत्तापासूनच सुरुवात करा। तर सर्वप्रथम आपण बघूया ते म्हणजे आरटीई म्हणजेच राईट टू एज्युकेशन नेमकं काय आहे। मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडला असेल आरटीई म्हणजे नेमकं काय आहे। आरटीई म्हणजेच राईट टू एज्युकेशन या योजनेअंतर्गत ज्या काही खाजगी शाळा असतील त्यामध्ये तुम्हाला 25% कोटा हा रिझर्व असतो, तेथे तुम्हाला मोफत शिक्षण मिळतं। हे कितवीपर्यंत मिळतं असे वाटत असेल तर नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी यामधील विद्यार्थ्यांना 8वी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते। अशा प्रकारची ही योजना आहे। आरटीई ॲडमिशन हे मोफत शिक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरावा लागतो। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म जास्तीत जास्त भरले गेल्यास यामध्ये लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांचे नंबर काढले जातात आणि यामध्ये आपला नंबर आल्यास आपल्याला मोफत शिक्षण हे त्या शाळेमधनं मिळत असतं। आरटीई ॲडमिशनसाठी कोणकोणती बालके पात्र असतात तर ते बघूया। दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्र वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापर्यंत आहे अशा पालकांची बालके, वंचित गटाअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व जाती धर्मातील विकलांग बालके यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळत असतो। यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या शाळा, बोर्ड्स हे पात्र असतात ते बघूया। सर्व माध्यमांच्या सर्व बोर्डांच्या शाळा ज्यामध्ये राज्य मंडळ, सीबीएसई, ICS व IB विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जिथे वर्ग पहिली किंवा पूर्व माध्यमिक स्तरावरील आहे, यामधून फक्त मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा, ज्या अल्पसंख्याक शाळा आहे त्या या आरटीई मधनं वगळण्यात आल्या आहे। आता पुढे बघूया, जर आपल्या पाल्याचा नंबर जी काही आरटीईची जी लॉटरी पद्धत आहे त्यामध्ये जर आपला नंबर लागला तर त्यावेळेस आपल्याला शाळेमध्ये कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतात ते बघूया। आणि जर ही कागदपत्रे आपण सादर करू शकलो नाही तर आपलं जे काही असतं ते ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं। तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया आरटीई ॲडमिशनसाठी जी काही विद्यार्थी आहे, मुलं आहे, त्याचं वयाची अट किती असते ते बघूया। सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरता आरटीई 25% प्रवेशासाठी बालकाचे जास्तीत जास्त वय हे 31 डिसेंबर 2024 पर्यंत
प्ले ग्रुप नर्सरी चे वयाची मर्यादा आहे 4 वर्ष 5 महिने 30 दिवस, ज्युनियर KG 4 वर्ष 5 महिने 30 दिवस, त्यासोबतच KG 5 वर्ष 3 महिने 30 दिवस, सिनियर KG 6 वर्ष 5 महिने 30 दिवस, तर इयत्ता पहिली करता 7 वर्ष 5 महिने 30 दिवस एवढी वयाची अट ही विद्यार्थ्यांची आहे. जे काय आहे पालक हे आपल्या पाल्याचं म्हणजे मुलाचं किती शाळेमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकतात तर ते बघूया. ऑनलाईन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून 1 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि अधिक अंतरांच्या पर्यंतच्या ज्या काही शाळा असतात त्या जास्तीत जास्त शाळांपैकी 10 शाळांचे पर्याय हे आपल्याला तिथे येतात व त्यातून आपल्याला ते 10 पर्याय हे निवडायचे असतात. RT ॲप्लिकेशन म्हणजेच आपला ऑनलाईन अर्ज केल्यानंतर खात्रीशीर प्रवेश मिळतो का, शाळेच्या आरंभी वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेच्या जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत किंवा लॉटरी पद्धतीने प्रवेश दिला जातील. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच असे नाही. RT ॲडमिशन ॲप्लिकेशनमध्ये जर जास्त अर्ज आले तर लॉटरी पद्धतीने नंबर काढले जातात. त्यातून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल ते विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र होतात. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही किंवा ते पात्र होत नाही अशांना परत जे काही विविध फेऱ्या किंवा स्टेपमध्ये अजून आपण फॉर्म परत भरू शकतात आणि अंतिम यादी लागेपर्यंत आपलं ॲडमिशन हे होत असतं. RT ॲडमिशन ॲप्लिकेशन या प्रवेशाकरता लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ती बघूया. RT 25% ऑनलाईन प्रवेश याकरता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतची असावी लागतात. त्यानंतरची कागदपत्रे ही स्वीकारली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. रहिवासाचा किंवा वास्तव्याचा पुरावा सर्व प्रवेशपत्र बालकांकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज किंवा टेलिफोन बिल देयके, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स किंवा घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड या ओळखपत्रापैकी एक ओळखपत्र असणं आवश्यक असेल. जर यापैकी कोणतेही ओळखपत्र उपलब्ध नसेल किंवा कागदपत्र रहिवासी पुराव्याचे उपलब्ध नसतील तर तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदीकृत भाडेकरार हा निवासी पुरावा म्हणून आपल्याला ग्राह्य धरता येईल. त्यासोबतच वंचित जात संवर्गात असल्यास जात प्रमाणपत्र, वडिलांचे किंवा बालकांचे प्रमाणपत्र, बालक दिव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक असते. जर HIV बाधित असतील, प्रभावित असल्यास त्याची आवश्यक कागदपत्रे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला, मुलाचा जन्माचा दाखला, ऑनलाईन प्रवेश करताना उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे तर हा पुरावा तुम्हाला 2022, 23, 24चा हा उत्पन्नाचा दाखला आपल्याला आवश्यक असतो. त्यासोबत शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर स्थलांतर, बदली अथवा अन्य कारणाने RT मधून शाळेत बदलून मिळेल का, म्हणजेच आपण समजा आपल्या मुलाचं ॲडमिशन त्या शाळेमध्ये RT अंतर्गत घेतलं पण काही कारणाने आपल्याला जर शाळा बदलायची असेल किंवा पालकांची जर बदली झाली तर अशा वेळेस शाळा बदलून मिळते का, तर याचं उत्तर हे नाही हेच आहे. कारण की आपण त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेत असतो आणि शासन त्या शाळेला त्या विद्यार्थ्याच्या जे काही शैक्षणिक फीचं जो काही असेल चार्जेस असतील ते शासनाकडून त्या शाळेत येत असतात. त्यामुळे ॲडमिशन हे दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर होत नाही. जर आपण ट्रान्सफर केलं तर आपल्याला संपूर्ण फी ह्या नवीन शाळेमध्ये भरावी लागत असते. तेथे RTचे कोणतेही फायदे हे लागू होत नाही. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की RT अंतर्गत आपण कशा पद्धतीने फॉर्म भरू शकतो, त्याकरता कागदपत्रे काय लागतात, विद्यार्थ्यांच्या वयाची अट काय याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये केला आहे. आपल्याला आजची ही माहिती आवडली असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.